सांभाळून जा. बाय. कामाला जा. हा काय राहिलं नाही ना. चार्जिंग बरं जसं मग सकाळचे वाजले 6 आता. अक्कन ते वाढले इकडं. अक्कन ते गेलेत आता. परत त्यांना कालच जायचं होतं. नाही काही करता करता आज. चला आता यांना किती जामखेडची गाडी भेटेल. मुंबई जामखेड 7 वाजताची असते. इथून पनवेलला जायला लागतं. त्यामुळे लवकरच गेले. कधी कधी गाडी लवकर येते, कधी कधी उशीर होतो. तर कधी येते. तर आता चला बाय बाय. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आत्ता सकाळीच गेलेले आहेत अक्का, आणि ते गेल्यानंतर मी एक थोडा वेळ 15-20 मिनटं लोळले, कारण थंडी खूप वाजते इकडे, आणि त्याच्यामुळे थोडा वेळ लोळले. आणि त्यानंतर मग हे तर आज ना, म्हणजे हा व्हिडिओ आहे तो 10-15 दिवसापूर्वीचा आहे. त्यानंतर मी काय व्हिडिओ जास्त टाकलेच नाहीत, आणि टाकले ते म्हणजे तसेच राहिले अर्धे. माझे जे जे होते ते मी टाकले इम्पॉर्टंटवाले, आणि नंतर जे आहे तसेच राहिले. तर म्हटलं आत्ता टाकावं. मध्यंतरी माझी तब्येत वगैरे बरी नव्हती, काय मूड्स वगैरे स्विंग्स होत होते, तर त्यात 8 दिवस तसेच गेले. त्याच्यामुळे व्हिडिओ काय मी टाकले नाही. तर म्हटलं आता टाकून घ्यावा. तर हा व्हिडिओ आहे सकाळचा, म्हणजे संडेचा, आणि सकाळचा व्हिडिओ. आणि मला ना आज माझ्या वर्कआउटचं सकाळपासूनचं रुटीन जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करायचं, की मी सकाळी किती वाजता उठल्यानंतर किती वाजेपर्यंत वर्कआउट वगैरे करते, आणि ते माझं डेली रुटीन जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. तर अक्का गेल्या त्यानंतर मग मला माझ्या मैत्रिणींनी बोलवलं की संडे आहे तर तुला रोज काय तुला यायला भेटत नाही वर्कआउट करण्यासाठी, पण आजचे दिवस आहे, कारण माझ्यामुळं खूप जण जॉईन झालेले आहेत, आणि मग त्यांच्यासाठी मला जावं लागतं वर्कआउट करायला. किंवा मग वर्कआउट मला मी सकाळ 7:30ला तर वर्कआउटला असतेच. पण तुम्हाला पण कोणाला वर्कआउट वगैरे करायचं असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा आणि कमेंट वगैरे करा. मग तुम्हाला मी सांगेल की कसं वर्कआउट करायचं, आपलं वजन कसं कमी करायचं, किंवा वजन कमी झालं असेल तर ते वाढवण्याचं पण आहे. आणि भरपूर जे तुम्हाला PCODचा त्रास असेल, तुम्हाला थायरॉईडचा त्रास असेल, त्याच्यामुळे तुमचं वजन वाढत असेल, ते कमी होत नसेल, सिझरिंग नंतर जे वजन वाढलेलं असेल ते कमी करायचं असेल, पोट जे म्हणतात ते, कारण ते पोट जे आहे ते कमी होत नाही. पण आपले जे हे आहेत ना, त्यांनी सगळं वर्कआउट किंवा आपण जे डाएट सांगतो किंवा जे आपण न्यूट्रिशन वगैरे घेतो त्याच्याने सगळं तुमचं वजन म्हणा, तुमचं फॅट लॉस होतो, वेट लॉस होतं. जे तुम्हाला BPच्या ह्याच्या सगळ्या गोळ्या ज्या आहेत, शुगरच्या, BPच्या, त्यानंतर थायरॉईड असेल, त्यानंतर PCOD असेल, ह्या सगळे जे प्रॉब्लेम आहेत त्यातून ते बरं होऊ शकतं. तर नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करा. तर आता मी ना मला जायचं होतं वर्कआउटला, त्यासाठी मी इथं अगोदर माझं पाणी गरम करून मग माझं ॲफ्रेश वगैरे तयार केलं, जे एनर्जी ड्रिंक असतं, जे आपण वर्कआउट करतानासुद्धा आपल्याला ते पिल्यानंतर दम लागत नाही, आपण त्याच स्टॅमिनाने वर्कआउट करू शकतो. त्यानंतर आपल्याला ते झाल्यानंतर आपल्याला हे न्यूट्रिशन घ्यावं लागतं, म्हणजे एक प्रकारे आपल्याला प्रोटीनची जी जेवणामधून किंवा नाश्त्यामधून जी आपल्याला प्रोटीनची कमतरता ही होती, तर हे प्रोटीन खाल्ल्यानंतर आपल्याला नाश्त्याची पण गरज नाही लागत आणि काय ह्याचीच पण नाही. मग हे पिल्यानंतर डायरेक्ट आपण दुपारी जेवायचं. असं तुम्हाला जर पाहिजे असेल, काही गायडन्स करायचं असेल तर नक्की मला तुम्ही हे मेसेज वगैरे करू शकता, मी सांगेल. तर आता इथं माझं
न्यूट्रिशन माझं बनवायचं चाललं आहे शेक. तर त्यासाठी मला हे नवीन घ्यायला लागलं शेकर, कारण माझा अगोदरचा शेकर जो होता तो बारामतीला राहिला आणि त्याच्यामुळे मग मला आता मी घेऊन कशी जाणार. तर जे आपल्याला व्यायाम केल्यानंतर फक्त 10 मिनटाच्या आतमध्ये ते इनटेक करायचं असतं. तर त्याच्यामुळे मला हे शेकर वगैरे घ्यावं लागलं. त्यानंतर मला हे पण घ्यावं लागलं, शूज पण घ्यावं लागले, कारण शूजशिवाय आपण वर्कआउट नाही करू शकत. मग शूज घेतले, शेकर घेतल्या. त्यानंतर माझे म्हणजे मी घरी असताना आपल्या डेली यूजसाठी ज्या पॅन्टी आहेत त्याच्यावरती मी वर्कआउट करते, पण मला तिकडं जायचं आहे आणि त्या मला ह्याच्यावरती दाखवणार वर्कआउट आपला त्या ह्याच्यावर स्क्रीनवर. तर त्याच्यामुळे माझ्याकडे ती प्रॉपर पॅन्ट वगैरे पाहिजे, तर त्यासाठी ती पण मी घातली. त्यानंतर मी तयार झाले. ह्या सगळ्या गोष्टी जे मी एनर्जी ड्रिंक फ्रेश म्हणा तर ते थर्मासमध्ये भरलं, जेणेकरून ते तसंच गरम राहायला पाहिजे. गरम गरम पिल्यानंतर त्याने आपल्याला चांगले अजून फायदे होतात. तर त्याच्यामुळे ती बाटलीमध्ये पर्समध्ये ठेवली. त्यानंतर जे मी शेक केला होता ती पण मी शेकर पर्समध्ये ठेवला. अजून काय लागणाऱ्या गोष्टी आहेत ते मी त्या बॅगमध्ये ठेवले. आणि आता मला जायचं आहे वर्कआउटसाठी. सकाळ सकाळ चाललेले आहे वर्कआउट क्लासला. माझ्या घरापासून थोडंसं लांब अंतरावरती हे जे आहे ते ऑफलाईन वर्कआउट वगैरे असतो ना. आज ऑनलाईन पण ते दाखवणार होते, तर त्यासाठी मला जायचं होतं, जायला लागलं. तर मला 10 मिनटं लागले तिथून चालत जायला. त्यानंतर मी तिथं पोचले. जाऊस तर वर्कआउट वगैरे चालू झाला होता की लगेच मी आवरलं माझं. फ्रेश ड्रिंक वगैरे घेतलं. ते ड्रिंक घेतल्यानंतर आपल्याला दम वगैरे लागत नाही आणि त्यानंतर आपण छान प्रकारे वर्कआउट करू शकतो. तर इथं आमचा चालू आहे वर्कआउट, नॉनस्टॉप वर्कआउट. 45 मिनिटाचा नॉनस्टॉप वर्कआउट केल्यानंतर जेवढा आपल्या अंगातून शरीरातून घाम निघतो तेवढा आपल्यासाठी आपला वर्कआउट जो आहे तो हे झाला. आणि पूर्ण स्टेप ज्या आहेत त्या एकदम व्यवस्थित प्रॉपर करायच्या, जेणेकरून म्हणजे आपण व्यायाम किती करतो ह्याला महत्त्व नाही, तो कसा करतो ह्याला महत्त्व आहे. जसं आपण किती खातोय ह्याला महत्त्व नाही, पण काय खातोय ह्याला महत्त्व आहे. की आपण कसं खातोय, काय खातोय ह्याला महत्त्व आहे जास्त. तर आता आमच्या इथं स्टेप वगैरे चालू आहेत वर्कआउटच्या. तर तुम्हाला पण वर्कआउट जर करायचं असेल तर माझ्यासोबत प्लीज जॉईन व्हा. आणि तुम्ही पण तुमचं वजन, जे वाढतं वजन आहे, जे वाढते प्रॉब्लेम्स आहेत, जे तुम्हाला चॅलेंज आहेत, तर ते आमच्यासोबत शेअर करून तुम्ही याच्यातून मुक्तता मिळवू शकता. आणि हे खरं सांगते तुम्हाला, हे मी इथं कुठल्याही याची ॲडव्हर्टाईज वगैरे करत नाही आहे. मी माझा पर्सनली रिझल्ट जो आहे ते तुमच्यासोबत शेअर करते की खरंच खूप छान रिझल्ट आहे. आणि आमच्यासोबत ना 53 वर्षाच्या मॅम आहेत, तर त्यासुद्धा नॉनस्टॉप असा वर्कआउट करत होत्या. आणि म्हणजे मी तर आता नवीन आहे वर्कआउट करण्यासाठी, पण त्या अगोदरपासून म्हणजे 1-2 वर्ष झाले त्यांना जॉईन होऊन, पण माझ्यापेक्षा खूप मोठ्या असतानासुद्धा माझ्यापेक्षा छान असा वर्कआउट करत होत्या. स्टॅमिना त्यांचा बघू शकता तुम्ही, खूप छान असा वर्कआउट करू शकता. आणि तुमच्या चेहऱ्यावर डाग असतील, पिंपल असतील, खूप म्हणजे स्किनचा रिझल्ट आहे, सगळ्याच गोष्टींचा रिझल्ट आहे, खूप छान आहे. तुम्ही एकदा जॉईन केल्यानंतर तुम्हाला ना ते कळणार आहे. आणि जर प्रॉपर गायडन्स मिळाला तुम्हाला, तर मग तुम्ही त्याच्यामध्ये हे करू शकता. तुम्हाला अगोदर खूप जण म्हणतात की नाही का आम्ही केलेलं आहे, आम्हाला माहीत आहे, पण हे सोडल्यानंतर अजून वजन वगैरे वाढतं. तर असं काहीही होत नाही. सोडल्यानंतर आपण जेव्हा वर्कआउट वगैरे करतो, जेव्हा न्यूट्रिशन घेतो, तेव्हा आपण वर्कआउट म्हणजे प्रॉपर करत असतो, डाएट फॉलो करत असतो. पण जेव्हा आपण ते आपलं वजन कमी होतं तेव्हा आपण ना ह्या सगळ्या गोष्टी थांबवतो. म्हणजे न्यूट्रिशन तर थांबवतोच, इट्स ओके, कारण प्रोडक्ट महाग आहेत. पण ते थांबवल्यानंतर आपण आपलं तोंड चालूच ठेवतो. म्हणजे हे खा, ते खा, कॅलरीजचं मेंटेन ठेवत नाही, किंवा कॅलरीज आपण किती बर्न करतोय, किती लॉस झाला पाहिजे हे आपण गणित विसरून जातो. जे आवडतं तेच खात बसतो. त्याच्यामुळे ना आपलं प्रॉपर जे आपण वजन कमी केलेलं असतं ते वाढायला लागतं परत, कारण ते मेंटेन ठेवणं पण गरजेचं असतं त्याच्यामुळे. तर आमच्या इथं चाललेलं आहे तिथं
स्टेप बाय स्टेप आम्ही वर्कआउट वगैरे करतो आहे. तर तुम्हाला पण वर्कआउट करायचा असेल, वजन कमी करायचं असेल, तर मी सारखं तुम्हाला का सांगते, कारण तुमचे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत हे एकेकाळी मला पण होते. मला पण दम लागायचा, तुम्हाला माहिती आहे, मला दम्याच्या गोळ्या चालू होत्या. त्याच्यानंतर मला मायग्रेनचा त्रास, सारखं डोकं वगैरे दुखायचं, पाय दुखायचे. पण जेव्हापासून हे मी प्रोडक्ट्स घेते ना, जेव्हापासून वर्कआउट चालू करते, एक्सरसाइज चालू करते, तेव्हापासून मला कोणताच म्हणजे हे प्रॉब्लेम जाणवत नाही. तर आम्ही 45 मिनटाचा पूर्ण वर्कआउट केल्यानंतर घामेघूम झालो आहे, सगळे घामेघूम झाले. आणि आता आम्हाला जसं वॉर्मअप आपण करतो तसं कूलडाऊन पण करणं गरजेचं आहे, कारण आपल्या बॉडीचं टेम्परेचर खूप वाढलेलं असतं, ब्रिदिंग खूप वाढलेली असते, त्याच्यामुळे ते थोडंसं कूलडाऊन करणं गरजेचं असतं. तर इथं आम्ही कूलडाऊन वगैरे करून घेत आहे. प्रॉपर स्टेप आपल्याला शिकवले जातात, प्रॉपर आपल्याकडनं वर्कआउट करून घेतात ते लोक, त्याच्यामुळे आपलं वेट लॉस होतं. आपलं वेट लॉस करण्यासाठी फक्त आपण जिम्मेदार असतो, आपल्यावरचं कोणी दुसरं जिम्मेदार नसतं. आता तुम्ही विचार करा, नवीन वर्षाचं तुम्हाला जर वेट लॉस करायचा असेल तर नक्कीच आत्ताच डिसिजन घ्या. नवीन वर्षात तुम्ही खूप काही करू शकता. तर ठीक आहे, तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगायला विसरू नका. आणि आता चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर ते मला नक्की कमेंटमध्ये विचारा, मी त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर चला, बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.